हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रकरण नंबर 3, चॅप्टर नंबर 3, युनिट नंबर 3, दॅट इज स्ट्रॅटेजिक चॉईसेस अँड स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. यामध्ये काय अभ्यासायचं आहे पहा आपल्याला. जनरेटिंग स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्स फॉर स्टॅबिलिटी, ग्रोथ अँड सस्टेनेबल स्ट्रॅटेजीज, इव्हॅल्युएशन ऑफ स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह फॉर डेव्हलपिंग प्रोडक्ट पोर्टफोलिओ मॉडेल्स अँड सिलेक्शन ऑफ सुटेबल कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी, इम्प्लिमेंटेशन इश्यू, प्लॅनिंग अँड अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर्स, फॅक्टर्स अफेक्टिंग द चॉईस, डिग्री ऑफ फ्लेक्झिबिलिटी अँड ऑटोनॉमी. तर हे काही मुद्दे आपल्याला यामध्ये या प्रकरणात अभ्यासायचे. जनरली यामध्ये 2 मुद्दे आहेत ते पहा. एक आहे स्ट्रॅटेजी चॉईस. आता आपण स्ट्रॅटेजीचा अर्थ बघितलेला आहे, कॉन्सेप्ट बघितले आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, फॉर्म्युलेशन, ती स्ट्रॅटेजी कशी तयार केली जाते, त्याचं एन्व्हायरमेंट अनालिसिस कसं केलं जातं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कसं केलं जातं, या अनुषंगानं कन्सेप्च्युअल थेरॉटिकल डिस्कशन केलेलं आहे. आता प्रत्यक्ष स्ट्रॅटेजी कशी निवडली जाते, नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज इथं काय करावं लागतात, तयार कराव्या लागत असतात. मग या नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज मधून 1 किंवा 2 स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट कराव्या लागत असतात. मग हे स्ट्रॅटेजीज जे चॉईस आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती स्ट्रॅटेजी इथं निवडायची आणि इम्प्लिमेंट करायची, या अनुषंगानं या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. आणि यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, कन्सेप्ट आहे, ते आहे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्स. जनरेटिंग स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह फॉर स्टॅबिलिटी, ग्रोथ अँड सस्टेनेबल स्ट्रॅटेजीज. म्हणजे 3 प्रकारचे जे इश्यू असतात व्यवसाय संस्थेचे. पहिले असते स्टॅबिलिटी, म्हणजे व्यवसाय संस्थेला स्थिर राहायचं असतं, स्थिरता महत्वाची असते. त्यानंतर आहे ग्रोथ, नुसतं स्थिर राहून चालत नाही, तर व्यवसाय संस्थेला स्वतःचा विकास, वृद्धी सुद्धा करायची असते. आणि प्लस सस्टेनेबल. सस्टेनेबल याचा अर्थ काय की व्यवसाय संस्था ग्रोथ करत असताना व्यवसाय संस्थेला काय करायचं आहे, स्पर्धेमध्ये टिकून पण राहायचं आहे. एक शाश्वत जो विकास आहे व्यवसाय संस्थेचा होणं काय असतं, गरजेचं असतं. मग या मुद्द्यांच्या अनुषंगाने स्टॅबिलिटी, ग्रोथ आणि सस्टेनेबिलिटी या अनुषंगानं जे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज आहेत, म्हणजे व्यूहरचनात्मक पर्याय, ही संकल्पना आपल्याला यामध्ये काय करायची, पहिल्यांदा समजून घ्यायची आहे. सो स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह काय आहे, हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह ते समजून घेऊ आपण. पहा, स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह आर डेव्हलप्ड टू सेट डायरेक्शन इन विच ह्युमन अँड मटेरियल रिसोर्सेस ऑफ बिझनेस विल बी अप्लाइड फॉर अ ग्रेटर चान्स ऑफ अचिव्हिंग सिलेक्टेड गोल्स. सो काय आहे हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह. जनरली जे ह्युमन आणि मटेरियल रिसोर्सेस आहेत त्यांना काय करावं लागत असतं, एक दिशा द्यावी लागत असते. त्यांचा जो विनियोग आहे, वापर जो आहे, ऑप्टिमम युटिलायझेशन होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी त्याच्या वापराच्या अनुषंगानं एक काय करायचं असतं, दिग्दर्शन किंवा काय करावं लागत असते, इथं दिशा द्यावी लागत असते. कशासाठी ही दिशा द्यायची आहे, ग्रेटर चान्स ऑफ अचिव्हिंग सिलेक्टेड गोल्स. म्हणजे व्यवसाय संस्थेनं जे गोल्स इथं सिलेक्ट केलेले आहेत ते काय करायचे असतात, तिथं अचीव्ह करायचे असतात, प्राप्त करायचे असतात. मग त्याच्यासाठी हे ह्युमन अँड मटेरियल रिसोर्सेस काय करायचे असतात, तिथं वापरायचे असतात. त्यांना काय करायचे असते, वापरण्याच्या अनुषंगानं संपूर्ण कामकाजाला काय करावं लागत असते, तिथं दिशा द्यावी लागत असते. आणि त्यासाठी काय करावं लागत असतात, हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्स आर डेव्हलप्ड. त्यासाठी मग हे व्यूहरचनात्मक जे पर्याय आहेत, वेगवेगळ्या व्यूहरचना इथं काय करावं लागतं, तिथं तयार करावं लागतात, पर्याय डोळ्यासमोर ठेवावे लागत असतात. सो स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह रिव्हॉल्व अराउंड द क्वेश्चन ऑफ वेदर टू कंटिन्यू ऑर चेंज द बिझनेस अँड एंटरप्राइज इज करंटली इन ऑर इम्प्रूव्ह द इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ इट्स करंट अँड फ्युचर ऑपरेशन. म्हणजे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह नेमकी कशाशी संबंधित संकल्पना आहे, रिव्हॉल्व अराउंड द क्वेश्चन ऑफ वेदर टू कंटिन्यू ऑर चेंज द बिझनेस एंटरप्राइज. It's currently
in or improve the efficiency and effectiveness of its current and future operations. हे वाक्य त्यामध्ये समजून घ्यायचं आहे की काय आहे की एक प्रश्न असतो काय वेदर टू कंटिन्यू ऑर चेंज द बिझनेस अँड एंटरप्राइज म्हणजे व्यवसाय संस्थेचा जो व्यवसाय आहे तो आहे असा कंटिन्यू करायचा का त्यामध्ये काय करायचा बदल करायचा किंवा जी इफिशियन्सी आहे ती इम्प्रूव्ह करायची त्याचबरोबर जो इफेक्टिव्हनेस आहे प्रभावीपणा व्यवसाय संस्थेचा जो आहे वर्तमान काळातला प्रभावीपणा किंवा भविष्य काळातील जे व्यवसाय संस्थेचे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते करायचे किंवा करायचे नाहीत जर करायचे असतील तर ते कोणत्या दिशेनं कशा पद्धतीनं ते चेंजेस इथं करायचे या अनुषंगानं ही स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्हची काय आहे संकल्पना आहे म्हणजे व्यवसाय संस्थेची आहे ही जी स्थिती आहे तीच कंटिन्यू ठेवायची का त्या स्थितीमध्ये काय करायचा बदल करायचा का जी इम्प्रूव्हमेंट्स आहेत इफेक्टिव्हनेस आहे जो करंट इम्प्रूव्हमेंट आहे किंवा करंट इफेक्टिव्हनेस जो आहे तो योग्य आहे का किंवा त्यामध्ये भविष्यामध्ये बदल करणं शक्य आहे का या संकल्पनेभोवती या विचाराभोवती हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह काय आहे संकल्पना फिरत असते म्हणजे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्हचा संबंध त्याच्याशी असतो जनरली अ कंपनी डेव्हलप्स स्ट्रॅटेजी अल्टरनेटिव्ह वेन इट्स स्ट्रगलिंग अँड सिकिंग अ न्यू डायरेक्शन टू इन्क्रीज प्रॉफिट्स ऑर इवन सिम्पली टू सेव्ह इटसेल्फ फ्रॉम डिझोल्युशन ऑर बँक्रप्सी मग आता हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह कधी डेव्हलप केले जातात हे पर्याय जे आहेत स्ट्रॅटेजीच्या अनुषंगानं ते कधी गरजेचे वाटत असतात जनरली व्यवसाय संस्था जर स्ट्रगल करत असेल म्हणजे व्यवसाय संस्थेला यश मिळत नसेल सिकिंग अ न्यू डायरेक्शन टू इन्क्रीज प्रॉफिट किंवा व्यवसाय संस्थेला नफ्याच्या नवनवीन ज्या संधी आहेत त्या संधी दिसून येत असतात तर त्या दिशेनं मग व्यवसाय संस्थेचं न्यू डायरेक्शन त्या दिशेनं व्यवसाय संस्थेचं काय झालं पाहिजे तर कामकाज घडून आलं पाहिजे ऑर इवन सिम्पली टू सेव्ह इटसेल्फ फ्रॉम डिझोल्युशन ऑर बँक्रप्सी किंवा व्यवसाय संस्थेचं डिझोल्युशन होण्यापासून किंवा व्यवसाय संस्था दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवण्यासाठी हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह काय करावं लागतात तर डेव्हलप करावे लागत असतात म्हणजे व्यवसाय संस्था स्ट्रगल करत असेल नवीन नफ्याच्या संधी नफा वाढवण्याच्या संधी व्यवसाय संस्थेला दिसून येत असतील तर त्या दिशेनं कशी वाटचाल केली पाहिजे किंवा व्यवसाय संस्था डिझोल्युशनमध्ये जाऊ शकते अशी जर सिच्युएशन व्यवसाय संस्थेच्या समोर निर्माण होत असेल किंवा दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं जर व्यवसाय संस्थेला वाटत असेल तर मग अशा वेळेला हे जे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह आहेत ते काय करावं लागत असतात तिथं तयार करावे लागत असतात म्हणजे स्ट्रॅटेजीज तयार कराव्या लागत असतात आफ्टर अनालायझिंग द एन्व्हायरमेंट अँड असेसिंग द इंटरनल एन्व्हायरमेंट द नेक्स्ट स्टेप इन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग प्रोसेस इज टू डेव्हलप स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह म्हणजे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचाच काय आहे एक भाग आहे यामध्ये काय केलं जात असतं ज्यावेळेस इथं एन्व्हायरमेंट अनालाइज होतं एन्व्हायरमेंट इंटरनल ॲज वेल एज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असतं त्याचं आपण चर्चा केलेली आहे हे अनालिसिस केल्यानंतर काय केलं जात असते स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह म्हणजे नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज इथं काय केल्या जातात डेव्हलप केल्या जात असतात ऑप्शन्स इतर डोळ्यासमोर ठेवले जात असतात कशाच्या अनुषंगाने असतात नेहमीप्रमाणे पुन्हा अचिव्हिंग इट्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्यवसाय संस्थेचे ऑब्जेक्टिव्ह मग सिंपल आहे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह म्हणजे काय नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज इथे काय करायच्या तयार करायच्या कशाच्या अनुषंगानं व्यवसाय संस्था इम्प्रूव्ह करायची असेल व्यवसाय संस्थेचे जे रिसोर्सेस आहेत ते चांगल्या पद्धतीने वापरायचे असेल व्यवसाय संस्था स्ट्रगल करत असेल व्यवसाय संस्थेला नफ्याच्या संधी मिळण्याची शक्यता वाटत असेल व्यवसाय संस्थेची जी काय इम्प्रूव्हमेंट आहे किंवा व्यवसाय संस्थेची जी इफिशियन्सी आहे ती करंट इफिशियन्सी करंट इम्प्रूव्हमेंट जर व्यवसाय संस्थेला समाधानकारक वाटत नसेल तर त्यामध्ये वाढ करायची असेल किंवा व्यवसाय संस्था बँकक्रप्ट होऊ शकते दिवाळखोरी जाऊ शकते व्यवसाय संस्था बंद करावी लागू शकते अशी ज्यावेळेस सिच्युएशन व्यवसाय संस्थेच्या समोर निर्माण होत असते त्यावेळेला हे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह म्हणजे व्यूहरचनात्मक पर्याय तयार करावे लागत असतात म्हणजे नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज ऑप्शन्स थोडक्यात पर्याय इथं तयार करावे लागत असतात सो द स्ट्रॅटेजीज आर जनरली अडॉप्टेड इन ऑर्गनायझेशन आर ॲज फॉलोज आता हे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते कोणत्या अनुषंगानं कशाच्या अनुषंगानं तयार केल्या जातात आपण सिलेबस समोर ठेवत असताना बघितलं पहिला जो भाग असतो तो आहे स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी आता व्यवसाय संस्थेला काय करायचं आहे स्थिरता प्राप्त करायची आहे जास्त फ्लक्च्युएशनची जी आहे व्यवसाय संस्थेमध्ये घडता कामा नये या अनुषंगानं शब्द कोणता वापरला जातो स्थिरता हा शब्द वापरला जात असतो मग व्यवसाय संस्थेला स्थिर राहायचं आहे म्हणजे व्यवसाय संस्था
जास्त वेगानं विकसित पण होणार नाही किंवा व्यवसाय संस्था बॅकफुटवर पण जाणार नाही आहे. या सिच्युएशन मधूनच व्यवसाय संस्था काय करणार आहे, इथं पुढं जाणार आहे किंवा आहे ही स्थितीच पुढं व्यवसाय संस्थेला काय करायची आहे, मेंटेन करायची आहे. असं जर व्यवसाय संस्थेचं धोरण असेल तर अशा वेळेला ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या जात असतात त्याला काय म्हटलं जातं, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी, म्हणजे स्थिरता राखणाऱ्या व्यूहरचना किंवा व्यवसाय संस्थेला स्थिर ठेवणाऱ्या व्यूहरचना. आता काय आहे पहा, वेन एंटरप्राइज इज सॅटिस्फाईड बाय इट्स प्रेझेंट पोझिशन इट विल नॉट लाईक टू चेंज फ्रॉम हिअर अँड इट विल बी अ स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. सिंपल आहे. स्टॅबिलिटीचा अर्थ काय इथं त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस व्यवसाय संस्था वेन एंटरप्राइज सॅटिस्फाईड इट्स प्रेझेंट पोझिशन म्हणजे व्यवसाय संस्थेची जी वर्तमान स्थिती आहे त्यामध्ये जर व्यवसाय संस्था समाधानी असेल, इट विल नॉट लाईक टू चेंज फ्रॉम हिअर म्हणजे इथून आता व्यवसाय संस्थेला पुढे काहीही बदल करायचे नाहीत, अशी जर व्यवसाय संस्थेची कंपनीची जर मानसिकता असेल अँड इट विल बी अ स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. आणि मग त्यासाठी काय केल्या जातात, इथं स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी तयार केल्या जात असतात. म्हणजे आहे या स्थितीमध्ये व्यवसाय संस्था समाधानी आहे, भविष्यामध्ये व्यवसाय संस्थेमध्ये बदल करायचे नाहीत, अशी जी व्यवसाय संस्थेची मानसिकता असते आणि तीच जर पुढे कंटिन्यू करायची असेल तर त्या अनुषंगाने जे स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात त्याला स्थिरता व्यूहरचना असं म्हटलं जात असतं. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी विल बी सक्सेसफुल कधी यशस्वी होतात, वेन द एन्व्हायरमेंट इज स्टेबल म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे एन्व्हायरमेंट आहे जर स्टेबल असेल, जनरली इंटरनल एक्सटर्नल, खास करून एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जर स्टेबल असेल, त्यामध्ये जे ड्रामॅटिक चेंजेस ड्रास्टिक चेंजेस जे आपण म्हणतो डायनॅमिक एन्व्हायरमेंट जर नसेल तर अशा वेळेला या स्ट्रॅटेजीज काय होतात तिथं सक्सेसफुल होत असतात. म्हणजे व्यवसाय संस्था ज्या पर्यावरणात काम करते ते पर्यावरण व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं जर जास्त बदलत नसेल, व्यवसाय संस्थेवर त्याचा काहीच जास्त परिणाम होत नसेल तर अशा सिच्युएशनमध्ये ह्या स्ट्रॅटेजी काय होतात, यशस्वी होत असतात. दिस स्ट्रॅटेजी इज एक्झरसाइज मोस्ट ऑफन अँड इज लेस रिस्की ॲज अ कोर्स ऑफ ॲक्शन. तर ह्या काय आहेत, इम्प्लिमेंट करण्यास काय आहे तिथं सोप्या आहेत आणि लेस रिस्की आहेत. म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी तयार करून इम्प्लिमेंट करत असताना त्यामध्ये जास्त धोका नसतो, सहज तुम्ही त्या काय करू शकता, इम्प्लिमेंट करू शकता. का तर एन्व्हायरमेंट काय असतं, स्टेबल असतं. A stability strategy of concern, for example, will be followed when the organization is satisfied with same product, serving the same consumer group and maintaining the same market share. मग या स्टॅबिलिटीच्या स्ट्रॅटेजी आहेत कोणत्या सिच्युएशनमध्ये खास करून काय उदाहरणं सांगता येतील की ज्यामध्ये या स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी फॉलो केल्या जातात. जनरली वेन ऑर्गनायझेशन इज सॅटिस्फाईड विथ सेम प्रॉडक्ट म्हणजे जे प्रॉडक्ट ऑर्गनायझेशन इथं प्रोड्यूस करते, कस्टमरला उपलब्ध करून देते, त्यामध्ये जर व्यवसाय संस्था समाधानी असेल, ग्राहकांचा बेस आहे त्या प्रॉडक्टचा, तर अशा वेळेला या स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात, फॉलो केल्या जातात. किंवा सर्विंग द सेम कंझ्युमर ग्रुप, जो एक कंझ्युमर ग्रुप आहे ठरलेला आहे, त्याच ग्रुपला सर्व्हिस द्यायची आहे, तो ग्रुप व्यवसाय संस्थेला अटॅच आहे, तर अशा वेळेला ह्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केल्या जात असतात. अँड मेंटेनिंग सेम मार्केट शेअर आणि एक जो मार्केट शेअर आहे तो मेंटेन करायचा आहे, जास्त त्यामध्ये वाढ करायचा नाही, फक्त तो आहे या स्थितीमध्येच ठेवायचा आहे. तर मग अशा वेळेला या स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी काय केल्या जातात, फॉलो केल्या जातात. सो ऑर्गनायझेशन विल नॉट बी ॲडव्हेंचरस टू ट्राय न्यू स्ट्रॅटेजी टू चेंज द स्टेटस को. म्हणजे थोडक्यात काय धाडस जी स्टेटस को आहे म्हणजे सद्यस्थिती आहे त्यामध्ये बदल करण्याचं ज्यावेळेस इथं ऑर्गनायझेशन धाडस करू शकत नाही, करण्याची इच्छा नसते, त्यावेळेला ह्या स्ट्रॅटेजी फॉलो केल्या जातात. दिस स्ट्रॅटेजी मे बी पॉसिबल इन मॅच्युअर इंडस्ट्री विथ स्टॅटिक टेक्नॉलॉजी. म्हणजे खास करून जिथं टेक्नॉलॉजी स्थिर आहे, जास्त बदलत नाही, इंडस्ट्री काय झालेली आहे, मॅच्युअर झालेली आहे, त्यामध्ये जास्त चेंज होण्याची शक्यता नाही, अशा वेळेला त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यवसाय संस्था ही स्ट्रॅटेजीज फॉलो करत असतात. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी मे क्रिएट कंप्लेन्सी अमंग मॅनेजर्स. द मॅनेजर्स ऑफ सच अन ऑर्गनायझेशन मे फाइंड इट डिफिकल्ट टू कोप विथ चेंज वेन दे कम. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये ज्या मॅनेजरियल पोझिशन्स आहेत, जे चेंजेस आहेत, त्या बदलाला इथं सामोरे जायला इच्छुक नसतात, त्यांची तशी कॅपॅसिटी नसते, अशा वेळेला या स्ट्रॅटेजी फॉलो केल्या जात असतात. सो सिंपल आहे स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. ओके, आता कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजी असतात यामध्ये. सो स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी कॅन बी फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट, नो चेंज स्ट्रॅटेजी म्हणजे काहीही बदल न करण्याची व्यूहरचना. काय आहे मग इथं नो चेंज स्ट्रॅटेजी. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी इज कॉन्शियस डिसिजन टू डू नथिंग न्यू दॅट इज
टू कंटिन्यू विथ प्रेझेंट वर्क. म्हणजे काय करायचं आहे इथं स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीमध्ये, यामध्ये कॉन्शियस डिसिजन्स कशाच्या अनुषंगानं, टू डू नथिंग न्यू, काहीच नवीन करायचं नाही. दॅट इज टू कंटिन्यू विथ प्रेझेंट वर्क. म्हणजे आहे हेच काम काय करायचं, पुढे न्यायचं. इट डज नॉट मीन अन ॲब्सेन्स ऑफ स्ट्रॅटेजी. म्हणजे तर स्ट्रॅटेजी नाही असं नाहीये, स्ट्रॅटेजी राहणार आहे, पण कशाच्या अनुषंगानं, रॅदर टेकिंग नो डिसिजन इन इट सेल्फ इज अ स्ट्रॅटेजी. म्हणजे काहीच करायचं नाही हीच एक प्रकारची काय असते, स्ट्रॅटेजी असते. फक्त आहे या स्थितीमधून पुढं जायचं, आहे ही स्थिती पुढं न्यायची. वेन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज प्रिडिक्टेबल अँड ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट इज स्टेबल, देन अ बिझनेसमॅन मे लाईक टू कंटिन्यू विथ द प्रेझेंट सिच्युएशन. आता हे नो चेंज स्ट्रॅटेजी कधी शक्य आहे, वेन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज प्रिडिक्टेबल. म्हणजे जे बाह्य वातावरण आहे जर प्रिडिक्ट करता येत असेल, त्याचा अंदाज बांधता येत असेल, आणि ऑर्गनायझेशनल जे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे अंतर्गत पर्यावरण जे आहे स्टेबल, स्थिर आहे, त्यामध्ये पण काही बदल होत नाही, मग अशा वेळेला देन बिझनेसमॅन मे लाईक टू कंटिन्यू विथ द प्रेझेंट. अशा वेळेला आहे या सिच्युएशनमध्येच व्यवसाय संस्था काय करते, इथं पुढे जाण्याचा निर्णय घेत असते. देअर मे बी मेजर अपॉर्च्युनिटीज ऑर थ्रेट्स ऑपरेटिंग इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात काय आहे की देअर मे बी मेजर अपॉर्च्युनिटीज ऑर थ्रेट्स ऑपरेटिंग इन एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात काय, एन्व्हायरमेंटमध्ये काय असतात, तिथं अपॉर्च्युनिटीज पण असतात, थ्रेट्स पण असतात. म्हणजे याचा एक प्रकारचा काय असतो, बॅलन्स असतो. मग यामध्ये रिस्क घेण्यापेक्षा आहे या सिच्युएशनमध्येच काय केलं जात असते, तर पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात असतो. देअर मे बी नो न्यू थ्रेट फ्रॉम कॉम्पिटिटर्स or no new competing product may be coming into the market. Under these circumstances, it will be prudent to continue the present strategy. म्हणजे थोडक्यात काय, समसमान असतात संधी, म्हणजे अपॉर्च्युनिटी पण आहेत आणि जे थ्रेट्स आहेत ते पण समान पातळीवर असतात. म्हणजे सिच्युएशन समजा नो न्यू थ्रेट फ्रॉम कॉम्पिटिटर्स, म्हणजे नवीन कॉम्पिटिटर्स पण यामध्ये इथं येत नाहीत. त्यानंतर नवीन जे कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट्स जे आहेत ते पण मार्केटमध्ये येत नाहीत. अशा सिच्युएशनमध्ये अंडर दिस सर्कमस्टन्सेस इट विल बी प्रुडंट टू कंटिन्यू द प्रेझेंट. अशा वेळेला काय योग्य असतं, आहे ह्या स्ट्रॅटेजी ज्या तुम्ही तयार केल्या आहेत त्याच काय करायच्या, कंटिन्यू करायच्या, त्यामध्ये बदल करायच्या नाही. ओके. द स्मॉल अँड मीडियम फर्म्स जनरली ऑपरेट in a limited market and supply products and services with the use of time-tested technology, such firms will prefer to continue with their present work. कोणत्या व्यवसाय संस्था या स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी फॉलो करत असतात. जनरली स्मॉल अँड मिडियम फर्म्स, लहान मध्यम आकाराच्या ज्या व्यवसाय संस्था आहेत, जनरली ऑपरेट इन लिमिटेड मार्केट, की ज्यांचं मार्केट काय असतं, लिमिटेड मार्केट असतं, अँड सप्लाय प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस विथ यूज ऑफ टाइम टेस्टेड टेक्नॉलॉजी. आणि एक टाइम टेस्टेड जी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये जास्त काय बदल होण्याची अपेक्षा नसते, अशा अनुषंगानं जे प्रॉडक्ट तयार केले जात असतात त्या व्यवसाय संस्था अशा स्ट्रॅटेजीला काय करतात, प्रेफर करत असतात. अनलेस अदरवाइज देअर इज अ मेजर थ्रेट इन एन्व्हायरमेंट ऑर ऑफरन्स ऑफ सम मेजर अस्पेक्ट इन द मार्केट, द प्रेझेंट स्ट्रॅटेजी विल सर्व फ्रॉम स्वेल्स. म्हणजे थोडक्यात काय, जर कधी कधी व्यवसाय संस्थेला जे मेजर थ्रेट्स आहेत फेस करावे लागू शकतात, रिस्क जर घेतलीच तर व्यवसाय संस्था अडचणीत येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला त्या वातावरणामध्ये मार्केट अपसेट होऊ शकतं, म्हणून व्यवसाय संस्था प्रेझेंट स्ट्रॅटेजीज काय करतात, तिथं फॉलो करत असतात. म्हणजे नो चेंज स्ट्रॅटेजी म्हणजे काय, स्ट्रॅटेजीज डिसिजन न घेणं आहे, याच स्ट्रॅटेजी पुढे फॉलो करणं, त्याला नो चेंज स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. प्रेझेंट सिच्युएशनमध्ये समाधानी राहणं, तीच कंटिन्यू पुढे न्यायची आहे, जास्त रिस्क घ्यायची नाही. कधी कधी धोका पण निर्माण होण्याचे जास्त चान्सेस असू शकतात, असतात. असं जर प्रिडिक्शन करणं शक्य असेल, असं जर प्रिडिक्शन असेल तर नो चेंज स्ट्रॅटेजी फॉलो केल्या जातात. ओके. देन प्रॉफिट स्ट्रॅटेजी. आता नफा व्यूहरचना काय संकल्पना आहे यामध्ये, स्टॅबिलिटीमध्ये पहा. समटाइम्स थिंग्स चेंज इन सच अ वे दॅट द फर्म हॅज टू अडॅप्ट चेंज इन इट्स वर्किंग. म्हणजे अशा वेळेला एक सिच्युएशन अशी व्यवसाय संस्थेच्या समोर निर्माण होते की व्यवसाय संस्थेला स्वतःचं जे वर्किंग क्लायमेट आहे, मेथड जे आहे ती काय करावं लागतं, इथं बदलावी लागत असते. अशी जर सिच्युएशन आली तर काय करावं लागतं, देअर मे बी अनफेवरेबल एक्सटर्नल फॅक्टर्स सच ॲज इन्क्रीज इन कॉम्पिटिशन, रिसेशन इन द इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ॲटिट्यूड, इंडस्ट्री डाऊनटर्न एटसेट्रा. अंडर दिस सिच्युएशन इट बिकम्स डिफिकल्ट टू सस्टेन प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे आता अशी सिच्युएशन व्यवसाय संस्थेवर येत असते, कशी, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जे आहे ते अनफेवरेबल होऊ शकतात. जसं की कॉम्पिटिशन वाढतं, इंडस्ट्रीमध्ये मंदी येते, गव्हर्नमेंटचा ॲटिट्यूड उद्योजकाकडे, इंडस्ट्रीकडे बघण्याचा बदलतो,
किंवा इंडस्ट्री डाऊन टर्न म्हणजे इंडस्ट्री उलटी जायला सुरुवात होते. उलटी म्हणजे थोडक्यात काय, प्रगती किंवा विकास किंवा इम्प्रूव्हमेंट होण्याच्या ऐवजी ती हळूहळू काय व्हायला लागते, कमकुवत इंडस्ट्री व्हायला लागत असते. अशा सिच्युएशनमध्ये, अंडर दिस सिच्युएशन इट बिकम डिफिकल्ट टू सस्टेन प्रॉफिटेबिलिटी. मग अशा सिच्युएशनमध्ये व्यवसाय संस्थेची नफा क्षमता आहे ती सस्टेन करणं, ती मेंटेन करणं, त्यामध्ये वाढ करणं व्यवसाय संस्थेला मग थोडं शक्य होत नाही, अडथळे निर्माण होत असतात. सो a supposition in that the changed situation will be temporary phase and old situation will again return. म्हणजे जी सिच्युएशन असते, जी वर सिच्युएशन सांगितली ही टेम्पररी असू शकते असते, पुन्हा पूर्वपदावर परिस्थिती काय होत असते, येत असते. द फर्म विल ट्राय टू सस्टेन प्रॉफिटेबिलिटी बाय कंट्रोलिंग एक्सपेन्सेस, रिड्युसिंग इन्व्हेस्टमेंट, रेज प्राइसेस, कट कॉस्ट, इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऍटसेट्रा. अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे, कशाच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजीज तयार केल्या पाहिजेत. सो सस्टेन प्रॉफिटेबिलिटी या अनुषंगाने नफ्यावर त्याचा परिणाम होणार आहे ना, तर नफा क्षमता मेंटेन करायची. त्यासाठी काय करायला पाहिजे, मग एक्सपेन्सेस कंट्रोल केले पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट कमी केली पाहिजे, जास्त रिस्क घ्यायची नाही, रेज प्राइसेस थोड्या किमती वाढवायचा प्रयत्न करा, कट कॉस्ट किमती वाढवणे शक्य नसेल तर खर्च कमी करा, आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे, उत्पादकता काय केली पाहिजे, तो वाढवली पाहिजे. मग या अनुषंगाने स्ट्रॅटेजीज तयार करावी लागतात. These measures will help the firm in sustaining current profitability in the short run. म्हणजे ही सिच्युएशन शॉर्ट रन असते. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमची जी करंट प्रॉफिटेबिलिटी आहे ती काय करू शकता, मेंटेन करू शकता. मग त्या अनुषंगाने तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी स्ट्रॅटेजीचा संबंध काय आहे की इन लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, कमी कालावधीसाठी जर व्यवसाय संस्थेचं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऍडव्हर्स होत असेल, विरोधात जात असेल, तर अशा वेळेला नफ्यावर व्यवसाय संस्थेच्या परिणाम होत असतो. जास्त रिस्क घ्यायची नाही, विकास तर करायचाच नाही आहे, ही प्रॉफिटेबिलिटी फक्त मेंटेन करायची आहे. मग त्या अनुषंगाने ह्या स्ट्रॅटेजी तयार केल्या जातात, कारण ही परिस्थिती लिमिटेड पिरियड ऑफ टाइमसाठी असते, पुन्हा पूर्वपदावर परिस्थिती येते. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी असतात. मग एक्सपेन्सेस कंट्रोल केला पाहिजे, रिड्यूस इन्व्हेस्टमेंट कमी केली पाहिजे, प्राइसेस जे आहेत त्या वाढवा, शक्य नसेल तर कॉस्ट जे आहे ते कमी करावी लागत असते. सो असे काय जर उपाय योजले, या अनुषंगाने जर स्ट्रॅटेजी तयार केल्या, तर करंट प्रॉफिटेबिलिटी आहे ती शॉर्ट रन मध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. देन विथ द ओपनिंग ऑफ मार्केट्स, इंडियन इंडस्ट्रीज फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स with the presence of multinationals and reduction in tariff on imports. The firm will have to adjust their policies to changing environment, otherwise they will find it difficult to stay in the market. म्हणजे अशी एक सिच्युएशन आलेली होती, येते कशी, वेन ओपनिंग मार्केट इंडियन इंडस्ट्रीज फेसिंग प्रॉब्लेम विथ प्रेझेन्स ऑफ मल्टीनॅशनल्स. म्हणजे आज मार्केट ओपन होतं, जागतिककरण होतं, ऑटोमॅटिक मल्टीनॅशनल इंटरनॅशनल कंपन्या व्यवसाय संस्था काय करतात, इंडस्ट्रीमध्ये एंटर करतात, त्यांचा प्रवेश होतो. त्यातून काय होतं, रिडक्शन इन टॅरिफ ऑन इम्पोर्ट्स. मग ह्या व्यवसाय संस्था याव्या म्हणून जे इम्पोर्ट्स असतं, आयात वगैरे, त्याच्यावरचे टॅरिफ वगैरे काय केले जातात, कमी केले जातात. द फर्म विल हॅव टू ऍडजस्ट देअर पॉलिसीज टू चेंजिंग एन्व्हायरमेंट, अदरवाईज दे विल फाइंड इट डिफिकल्ट टू स्टे इन द मार्केट. मग जर अशा आंतरराष्ट्रीय व्यवसाय संस्था इंडस्ट्रीमध्ये येत असतील, शासनाचं धोरण असतं आयात करायचं, त्याच्यासाठी मग त्या आयात कर कमी केले जातात. मग अशा पद्धतीने जर स्पर्धा वाढत असेल तर मग व्यवसाय संस्थेला त्यांच्या पॉलिसीज, त्यांचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते काय करावे लागतील, चेंज करावे लागतील. त्याशिवाय तुम्ही मार्केटमध्ये तर स्टेबल होऊ शकत नाही. प्रॉफिट स्ट्रॅटेजी विल बी सक्सेसफुल फॉर अ शॉर्ट पिरियड ओनली. या स्ट्रॅटेजी फक्त शॉर्ट पिरियडमध्येच काय असतात, सक्सेस होत असतात. इन केस थिंग डू नॉट इम्प्रूव्ह to the advantage of the firms, then this strategy will only deteriorate their position. This strategy can work only if problems are temporary. म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी काय, प्रॉब्लेम्स जर टेम्पररी असतील तर अशा वेळेलाच ह्या स्ट्रॅटेजी काय केल्या जातात, तिथं फॉलो केल्या जातात. हेच जर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला तर व्यवसाय संस्थेची जी पोझिशन आहे ती काय होऊ शकते, खालावू शकते. म्हणजे शॉर्ट रन मध्येच तुम्हाला जर प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करायची असेल तर अशा वेळेला ह्या स्ट्रॅटेजीज फॉलो करणं गरजेचं असतं, फॉलो केल्या जातात. ओके. आता स्टेबल स्ट्रॅटेजी म्हणजे दुसरी स्ट्रॅटेजी असते प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी. म्हणजे आता काय करायचं आहे, प्रोसीड आहे असं पुढे जायचं, परंतु काळजीपूर्वक, थोडा धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. त्या अर्थानं प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी म्हणजे आहे अशी सिच्युएशन पुढे न्यायची, स्टॅबिलिटी तर मेंटेन करायची आहे, परंतु काळजीपूर्वक
स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करावं लागतात, तयार करावं लागतात. सो काय आहे नेमकं हे पहा. Proceed with caution strategy is employed by firms that wish to test the ground before moving ahead with full-fledged grand strategy, or by those firms which had a rapid pace of expansion and now wish to rest for a while before moving ahead. काय आहे हे स्ट्रॅटेजीचं स्वरूप? प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी एम्प्लॉयड बाय फर्म्स. कधी एम्प्लॉय केली जाते, कधी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली जाते? दॅट विश टू टेस्ट द ग्राउंड बिफोर मुव्हिंग अहेड. म्हणजे पुढे जाण्याच्या अगोदर, रिस्क घेण्याच्या अगोदर काय केलं जातं, एक परिस्थितीचा ग्राउंड बिफोर मुव्हिंग विश टू टेस्ट, परिस्थितीचा इथं काय केला जातो, अंदाज घेतला जातो. काही इथं चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात. विथ फुल फ्लेज्ड ग्रँड स्ट्रॅटेजी ऑर बाय दोज फर्म्स विच हॅड रॅपिड पेस ऑफ एक्सपान्शन अँड नाव विश टू रिसेट फॉर व्हाईल बिफोर मुव्हिंग अहेड. म्हणजे इथं एक टेस्ट स्ट्रॅटेजीज इथं तयार केल्या जातात. ठीक आहे, मार्केटमध्ये संधी आहेत, पुढे जाण्याचे चान्सेस आहेत, परंतु खरंच हे चान्सेस आहेत का, हे चान्सेस तुम्ही कॅच करू शकता का, याच्यासाठी पहिल्यांदा काय केलं जातात, तिथं अगोदर छोट्या छोट्या स्ट्रॅटेजी, टेस्टिंग स्ट्रॅटेजीज इथं तयार केल्या जात असतात, त्या इम्प्लिमेंट केल्या जातात. आणि जर त्या यशस्वी होतील असं वाटलं की ऑटोमॅटिक ज्या ग्रँड स्ट्रॅटेजी आहेत, व्यापक फुल फ्लेज्ड ग्रँड स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याच्या अगोदर एक टेस्ट स्ट्रॅटेजीज तयार केल्या जातात, त्या इम्प्लिमेंट करून बघितल्या जातात. त्या इम्प्लिमेंट होतात का, त्यातून रिझल्ट मिळतात का, हे बघितलं जातं. आणि मग या ग्रँड स्ट्रॅटेजीज तयार करून काय केलं जातं, एक रॅपिड पेस जो आहे एक्सपान्शनचा जर असेल तर तो कॅच करण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे पुढे जायचं, परंतु फार वेगानं पण पुढे जायचं नाही. परिस्थितीचा अंदाज घेत कॉशन म्हणजे काय, सावधानतेनं काय करायचं, पुढे जायचं. म्हणजे ग्रँड स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या अगोदर एक्सपान्शनच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, फार मोठ्या कॅनव्हासवरच्या, अगोदर मग या छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या जात असतात. त्या अर्थानं प्रोसीड विथ कॉशन. ओके. सो द पॉज इज समटाइम इसेन्शियल बिकॉज इंटरव्हिनिंग पिरियड विल अलो कॉन्सॉलिडेशन बिफोर एम्ब्रेसिंग ऑन फर्दर एक्सपान्शन स्ट्रॅटेजी. म्हणजे थोडक्यात काय, इथं स्ट्रॅटेजी ग्रँड लेवलवर न राबवता काही पॉजेस घेतले जातात. म्हणजे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचे, तयार करायच्या, इम्प्लिमेंट करायच्या, थांबायचं. ही सिच्युएशन का गरजेची असते? बिकॉज इंटरव्हिनिंग पिरियड विल अलो कन्सॉलिडेशन बिफोर एम्ब्रेसिंग ऑन फर्दर एक्सपान्शन स्ट्रॅटेजी. म्हणजे हा जो पॉज पिरियड आहे, ज्यामध्ये तुम्ही काय केलेला आहात, स्वतःला थांबवता, जास्त वेगानं पुढे न जाता स्वतःला थांबवता. ह्या पिरियडमध्ये व्यवसाय संस्था काय करू शकते, कन्सॉलिडेशन बिफोर एम्ब्रेसिंग फर्दर एक्सपान्शन स्ट्रॅटेजी. म्हणजे एक संधी मिळते, वेळ मिळतो, व्यवसाय संस्थेच्या ताकदीचा किंवा कमतरतेचा व्यवसाय संस्थेला अंदाज येतो आणि तिथून मग व्यवसाय संस्था पुन्हा नव्यानं स्ट्रॅटेजी करून काय करू शकते, तर पुढे जाऊ शकते. द मेन ऑब्जेक्ट इज टू लेट द स्ट्रॅटेजिक चेंजेस सिप डाऊन द ऑर्गनायझेशनल लेवल्स, अलो स्ट्रक्चरल चेंजेस टू टेक प्लेस अँड लेट द सिस्टीम अडॉप्ट टू न्यू स्ट्रॅटेजी. मग मेन ऑब्जेक्ट किंवा सिच्युएशन कोणती असते पाहिजे व्यवसाय संस्थेमध्ये, इज टू लेट द स्ट्रॅटेजिक चेंजेस सिप डाऊन द ऑर्गनायझेशनल लेवल्स, allow structural changes to take place and let the system adopt new strategy. म्हणजे व्यवसाय संस्थेचं इंटरनल एन्व्हायरमेंट अनालाइज करत करत जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्यामधले जे काय रिस्क आहेत, थ्रेट्स आहेत, त्याचा विचार करून थोडा स्ट्रॅटेजिक जो पॉज आहे, म्हणजे एका विशिष्ट पिरियडसाठी स्ट्रॅटेजी चॉईस पण करायची नाही, इम्प्लिमेंट करायची नाही, स्थिर राहायचं आणि मग पुन्हा नव्यानं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे. या अनुषंगाने ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्याला काय म्हटलं जातं, प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. म्हणजे काय आहे, इथून स्टॅबिलिटीमध्ये व्यवसाय संस्थेला आहे या सिच्युएशनमधूनच पुढे जायचं असतं. मग पहिल्यांदा नो चेंज असतं, म्हणजे व्यवसाय संस्थेचं एन्व्हायरमेंट प्रिडिक्टेबल असेल, जास्त बदल होत नसतील तर मग अशा वेळेला नो चेंज स्ट्रॅटेजी असते. म्हणजे स्ट्रॅटेजी तयार न करणंच हीच काय असते, स्ट्रॅटेजी असते. कधी कधी व्यवसाय संस्थेच्या समोर एक टेम्पररी एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय होत असतं, चेंज होत असतं. मग अशा वेळी त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून या प्रॉफिट स्ट्रॅटेजी तयार केल्या जात असतात. आणि तिसरी काय आहे की फक्त प्युअर स्टॅबिलिटी पण चालत नाही, रिस्क पण व्यवसाय संस्थेला येत असते. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू पुढे पण जायचं असतं. स्टॅबिलिटी ठेवून व्यवसाय संस्थेचं जे काही सर्व्हायवल आहे ते पण इथं काय करायचं असतं, मेंटेन करायचं असतं. मग अशा वेळेला प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी
म्हणजे स्ट्रॅटेजी ग्रँड न तयार करता, म्हणजे फार व्यापक लेवलवरच्या स्ट्रॅटेजी तयार न करता अगोदर टेस्टिंग पर्पजसाठी छोट्या छोट्या इथे स्ट्रॅटेजी तयार करायच्या. जर त्या यशस्वी होत असतील तर मग स्ट्रॅटेजीचा काय करायचा, इथं स्कोप वाढवायचा, पण तो स्कोप पुन्हा लिमिटेड पिरियडसाठी ठेवायचा. म्हणजे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचं, थोडा पॉज घ्यायचा, थांबायचं, पुन्हा नव्याने स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचं आणि थोडी जी रिस्क आहे ती रिस्क घेत पुढे जायचं. या अर्थाने ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा समावेश कशामध्ये होत असतो, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीमध्ये, म्हणजे थोडक्यात स्थिरता व्यूहरचनेमध्ये होत असतो. आता पुढचा जो भाग आहे यामधला ग्रोथ स्ट्रॅटेजी काय संकल्पना आहे त्याची चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरला करूया.